आहे की अभाग्याच्या द्वारी काम घेणू आली. ज्यांच्या नशिबात काहीच नसेल आणि त्यांच्या घरी गुरुरूपी ही काम धेनू कार्य करत असतोय. आणि पुढे महात्मा अजून म्हणतात की गुरु अभाग्याच्या द्वारी कल्पवृक्ष आला, की जशा त्यांच्या नशिबात काहीच नाही आहे पण त्यांच्या दाराजवळ घराजवळ की म्हणे कल्पवृक्ष लाविला. आणि अशा प्रकारे या भक्तीचं मर्म जे आहे ते सद्गुरूशिवाय कधी पूर्ण होत नाही. आणि याला साधू संत महात्म्यांनी पूर्ण उपमा देऊन ठेवलेली आहे, पूर्ण समजावलेलं आहे. आज संसारामध्ये अशा प्रकारे मोठ्या मोठ्या समागमाद्वारे माणसाला उपदेश केला जातोय, माणसाला समजवलं जाते, पण माणसाचे प्रश्न काही कमी होत नाही. असाच एक जनरल प्रोग्राम होता आणि तिथे एक सज्जन आला आणि दासला म्हणतोय की तुमचा गुरु काही चमत्कार करतो का? दासनी सांगितलं हो करतात ना. म्हणे एकतरी सांगा. दासनी सांगितलं एवढ्या लोकांनी एकदम दारू प्यायची बंद केली, नशापान बंद केलं, हा काही चमत्कार नाही का? महापुरुषांनो, या धर्तीवरचा माणूस सुधारतोय, या धर्तीवरच्या माणसामध्ये माणूस